सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. मुळा धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांचे बंद करण्यात आलेले वीज ट्रान्सफॉर्मर तातडीनं सुरू करावेत. अन्यथा सोमवारी 22 जूनला नगर मनमाड महामार्गावर शेळ्या मेंढ्यांसह रास्ता रोको आंदोलन केलं जाईल, असा इशारा मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. तसं निवेदन तहसीलदार डॉक्टर अमित पवार आणि पोलिसांना दिलं गेलंय. मुळा धरणाच्या बॅकवॉटर लगतची अनेक गावं पुनर्वसित असून येथील शेतकरी आपल्या शेतातच वास्तव्याला आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी बॅकवॉटरमधून पाईपलाईनद्वारे पाणी उचलण्यासाठी मोटारी बसवल्यात. शेती आणि दुग्ध व्यवसाय हेच येथील नागरिकांच्या उपजीविकेचं प्रमुख साधन आहे. या परिसरातील मोठ्या प्रमाणावरील जमीन मुळा धरण, केके रेंज आणि कृषी विद्यापीठ प्रकल्पांसाठी संपादित केली गेली आहे. उर्वरित जमिनींवरही 3 वेळा पुनर्वसन झालं असून काही शेतकऱ्यांचं पुनर्वसन अद्याप प्रलंबित आहे. पुनर्वसित गावांसाठी मुळा धरणातील पाण्याचा स्वतंत्र साठा राखीव ठेवणं आवश्यक असतानाही याबाबत पाटबंधारे विभागाकडून समाधानकारक भूमिका घेतली जात नसल्याचा आरोपही या शेतकऱ्यांनी केला. मुळा उजव्या कालव्यातून गेली 1.5 महिन्यांपासून शेतीसाठी अतिरिक्त पाणी सोडलं गेलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाला असताना आता धरणामध्ये 6.6 TMC पाणीसाठा असतानाही वीज ट्रान्सफॉर्मर बंद केले गेलेत. यापूर्वी धरणातील पाणीसाठा मृत साठ्याच्या 4.5 TMC पेक्षाही खाली गेलेला असतानाही ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आले नव्हते, असं शेतकऱ्यांनी या निवेदनात म्हटलंय. बंद ट्रान्सफॉर्मर तातडीनं सुरू न झाल्यास 22 जूनला नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जाईल आणि आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिलाय. सर्व धरणाच्या कडाचे जेवढे बॅकवॉटरचे जे शेतकरी आहे, या शेतकऱ्याची मुळा इरिगेशननी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता आज 2 दिवसापूर्वी आमची ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बंद केलेली आहे. त्यामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांची आज अशी परिस्थिती आहे, आमच्या जनावरांना त्या ठिकाणी पाणी नाही, शेतातले त्या ठिकाणी जनावरांचे चारा त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी वाळलेला आहे आणि अतिशय खूप अशी दयनीय परिस्थिती या शेतकऱ्याची झाली आहे. आज जर बघितलं तर कुठल्याही महाराष्ट्रातील कुठल्याही धरणाच्या त्या ठिकाणी कोणतेही ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बंद झालेले नाही आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 2 आमदार, मंत्री एवढं या ठिकाणी असताना सुद्धाही, या तालुक्यामध्ये एवढं असताना सुद्धाही या मुळा धरणाच्या त्या ठिकाणी मोटरी या ठिकाणी बॅकवॉटरच्या बंद त्या ठिकाणी करत आहे. जवळजवळ 15 गावं या ठिकाणी 15 गावांचा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी पाण्याचा उपस्थित झालेला आहे. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा पूर्वीच्या पाणीसाठ्यापेक्षा आपण जर बघितलं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाणी साठा या ठिकाणी उपलब्ध आहे. तरी पण मुळा धरणाच्या त्या ठिकाणी मोटरी आहे, हा मोटरी त्या ठिकाणी बंद करणं का करू राहिले? आमच्या या सर्व शेतकऱ्यांवर का त्या ठिकाणी अन्याय होऊ राहिला आहे? आमच्या या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे त्या ठिकाणी आम्ही वर्ग आहोत. आम्हाला या ठिकाणी प्रशासनाने कायदा हातात घेण्याची त्या ठिकाणी वेळ आणू नये आणि मी या ठिकाणी सांगून इच्छितो की अतिशय सर्व शेतकऱ्यांच्या भावना खूप मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपामध्ये या ठिकाणी उद्रेक या ठिकाणी होणार आहे. तर आम्ही या ठिकाणी 22 तारखेला नगर मनमाड हायवेवरती आमचे सर्व मेंढ्या जनावर त्या ठिकाणी आमच्या मुळा बाळा सगळं आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहोत आणि या रस्त्यावर त्या ठिकाणी उतरण्याची वेळ या आज जर आपण परिस्थिती बघितली तर वेळ या ठिकाणी आलेली आहे. तर आमच्यावर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अन्याय झाले आहे. हा अन्याय त्या ठिकाणी प्रशासन याची दखल घेऊन त्वरित या ठिकाणी योग्य ती त्या कारवाई या ठिकाणी प्रशासनाने करावी, हीच मी या ठिकाणी विनंती करीत आहे. आम्ही सर्व मुळा धरणालगतच्या जी गावं आहेत, वावरत, जांभळी, चिंचाळा, गडदे, आखाडा, कुरणवाडी, घोरपडवाडी, मल्लरवाडी, वरवंडी, बाबळगाव या पट्ट्यातील सर्व पुनर्वसित गावातली शेतकरी आहोत. यावेळेस मुळा धरणाच्या बॅकवॉटरवरील सर्व मोटरी मुळा पाटबंधारे विभागाने व प्रशासनाने या ठिकाणी येऊन स्वतः बंद केल्यात. बंद केल्यामुळे
आज त्या परिसरातील जे मुळा नदीकाठच्या सर्व शेतकरी हे शेतात राहतात. आपली उपजीविका शेतात राहून जनावरं शेळ्या मेंढ्या चारून उपजीविका करतात. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने काबाड कष्ट करून धरणावरून पाणी उचलून जनावरांना चारा शेती फुलवलेली आहे. जनावरांना पाणी असे वेगवेगळे शेतकरी या ठिकाणी विस्थापित झालेला आहे. आणि विस्थापित झालेला असताना मुळा पाटबंधारे विभागाने यावेळेस जवळजवळ 6.5 TMCच्या पुढं जास्त पाणी शिल्लक आहे मुळा धरणामध्ये. आणि काल येऊन 2 दिवसापासून या परिसराच्या सर्व विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद करण्याचं काम या मुळा पाटबंधारे विभागाच्या वतीने चालू आहे. यापूर्वी 4.5 TMC पाणी असताना ही कधी मुळा धरणाच्या वरील काठावरील नदी शेतकऱ्यांचे ज्या मोटरी आहे ट्रान्सफॉर्मर आहे ते कधी बंद केले गेले नाही. ह्यावेळेस पहिल्यांदा असं होतंय. आणि ही सगळी परिस्थिती तयार झाली असताना शेळ्या मेंढ्यांना जनावरांना पाण्याची परिस्थिती मोठा प्रश्न 2 दिवसापासून उद्भवलेला आहे. तरी पण प्रशासन असन, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब असतील, या तालुक्याचे आमदार दोन्ही आमदार साहेब तनपुरे साहेब व कर्डिले साहेब यांना आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालावा आणि जे काही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेले त्या आदेशाची समन्वय बैठक लावून या शेतकऱ्यांचे तातडीने ट्रान्सफॉर्मर चालू करून द्यावं व पाण्याची सोय करून द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. अन्यथा सोमवारी दिनांक 22/6/2026 रोजी नगर मनमाड रस्ता रोको करण्यात येणार आहे. त्यामध्ये मुळात म्हणजे 2 दिवसापासून आमच्या जित्राबांची जी पाण्याची हाल होत आहे, सर्व जित्राब जनावरं शेळ्या मेंढ्या आम्ही रोडवर आणणार आहोत. याची प्रशासनानं व राज्यकर्त्यांनी दखल घ्यावी. पुढच्या काही जे परिणाम होतील आपण सर्वांनी याला आम्हाला सामोरं जावं लागेल याची मी प्रशासनाला विनंती करतो. या निवेदनावर रामदास बाचकर, ज्ञानेश्वर बाचकर, बापूसाहेब गडदे, योगेश गडदे, यमुनाजी आघाव, बाबासाहेब वडितके, भास्कर गडदे, कारभारी येळे, बाबासाहेब ढाकणे, अविनाश बाचकर, दत्तू आढाव, स्वप्नील आघाव, ज्ञानेश्वर आघाव, नवनाथ आघाव, गणपत सानप यांच्यासह मुळा नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.